जांबाची लागवड मी 2025मध्ये केलो. नमस्कार. इंडिया स्टार न्यूज 9 मराठी महाराष्ट्र लातूर शहाजनी औराद या ठिकाणी आपण सध्या आलेलो आहे. या ठिकाणी नेमकं येण्याचं कारण मित्रांनो असं की आपण सध्या पेरू उदाहरणार्थ जाम असं या पिकाला म्हणलं जातं आणि या ठिकाणी औराद शहाजनी या ठिकाणीच्या शेतकरी बोडगे यांनी आपल्या शेतामध्ये एकंदरीत जांबाची मोठी लागवड केलेली आहे. एकंदरीत या बागेच्या जांबाचं एकंदरीत संगोपन या ठिकाणची लागवड एकंदरीत कशा रीतीने या ठिकाणचं मार्गदर्शन त्यांना कोणाकडून लाभलेलं आहे, नेमकं काय या ठिकाणचं त्यांनी मार्गदर्शन घेतलेलं आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय नाव? नमस्कार, श्री मुरली पंढरी बोंडगे, मी औराद शहाजनी तालुका निलंगा जिल्हा लातूर. बरं, एकंदरीत आपण आपल्या शेतामध्ये जांबाची लागवड केलेली आहे पेरूची. एकंदरीत हे लागवड करत असताना आपल्याला जे मार्गदर्शन लागतं किंवा या ठिकाणची जी लागवड केली ते कशा पद्धतीने आणि कोणाकडून मार्गदर्शन लागलं? जांबाची लागवड मी 2025मध्ये केलो आणि तैवान पिंक व्हरायटी आहे आणि ह्याचं मार्गदर्शन खतं नियोजन ते गंगा कृषी सेवा केंद्र औराद शहाजनी इथून घेत आहे. एकंदरीत ही लागवड करून किती वर्ष झालं आपण जांबाची? 2 वर्ष झालं सर. 2 वर्ष लागवडीनंतर हे जी पिकाची जे फळधारणा आहे, जे उत्पन्न आहे ते किती वर्षानंतर ना किती दिवसानंतर चालू होतं? 7 महिन्यात 9 महिन्याला चालू होतं सर हे पहिला बहार. नंतर मी काही झाडाचे डेव्हलप झालं नसल्यामुळं घेतलो नाही. तर 12व्या महिन्यामध्ये मी बाग घेतलो आणि परत वर्षामध्ये 2 वेळा 6-6 महिन्याला येते सर. एकंदरीत आपण ह्या पिकाची लागवड करत असताना जे आपल्याला मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी लाभलं किंवा या ठिकाणचे आपल्याला अनुभव घडला त्या संदर्भात इतर शेतकऱ्यांना काय सांगायला? फळबागेचं काय अडचणी चांगली आहे तैवान पिंक व्हरायटी आणि करू शकते शेतकरी. एकंदरीत त्याचा बाजारभाव कसा असतो आणि इतर शेतकऱ्यांना याबद्दल लागवडीबद्दल काय सांगा? बाजारभाव ह्याचा सर बघा 15 रुपये किलोपासून ते 100, 100, 120 रुपये किलो दर ठोक भाव लागत आहे. ह्याचं मार्केट आम्ही हैदराबाद या ठिकाणी करतोय. योग्य संगोपन किंवा योग्य सल्ला मार्गदर्शन जर भेटलं तर म्हणजे पेरूची किंवा इतर कुठल्याही प्रकारची जर आपण उत्पादन किंवा नवीन तांत्रिक शेती जर वळाली तर एकंदरीत परवडू शकतो. बिलकुल परवडत असेल काय म्हणजे एकंदरीत आपल्याला शहाजनी औराद या ठिकाणचे जे गंगा कृषी सेवा केंद्र आहे त्यांनी योगाचं व मोलाचं मार्गदर्शन आपल्याला वेळोवेळी दिल्यानं आपल्याला म्हणजे शेती करण्यासाठी सोप्या पद्धतीनं या ठिकाणी मार्गदर्शन लाभलं. मार्गदर्शन सर त्याने वेळेच्या वेळा दिले मला खत फवारणी औषध नियोजनाचं. त्याच्यामुळं मी हे बाग डेव्हलप करू शकलो. एकंदरीतच मित्रांनो आपण बघू शकता या ठिकाणची बाग अत्यंत सुंदर या ठिकाणी फुटवे आणि मालाची सेटिंग या ठिकाणी आपण बघू शकता सुरू झालेले. शहाजनी औराद या ठिकाणचे जे गंगा कृषी सेवा केंद्राचे जे मालक आहेत गणेश मरे यांनी जे शहाजनी औराद या परिसरामध्ये जो संकल्प सुरू केलेला आहे की पीक तुमचा आणि सल्ला आमचा या मार्गदर्शनाखाली त्यांनी शेतावरती जाऊन जो शेतकऱ्यांना हा उपक्रम राबवतात जे मार्गदर्शन करतात ते अत्यंत एकदम मोलाचं किंवा शेतकऱ्याला समाधानकारक असल्याचं आपल्याला या ठिकाणी शेतकऱ्याकडून बोललं जात आहे. इंडिया स्टार न्यूज 9 मराठी महाराष्ट्र निलंगा शहाजनी औराद.